सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू। मुंब्रा दिवा स्थानकादरम्यानची घटना। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत, तर जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार। मंत्री गिरीश महाजनांची घोषणा। मुंब्रा इथल्या अपघातानंतर अधिकाऱ्यांकडून रेल्वे रुळांची पाहणी आणि मॅपिंग। प्रशासनाकडून 2 रुळांमधील अंतराचं मोजमाप। अपघाताचं कारण नेमकं काय याचा तपास सुरू। हा विषय रेल्वे पुरताच मर्यादित नाही, तर बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरावरील ताण वाढतोय। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर राज ठाकरेंकडून संताप व्यक्त। मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, राज ठाकरेंची मागणी। तर रेल्वे दुर्घटनेविरोधात उद्या मनसेचा धडक मोर्चा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परदेशात भेट झाल्याची सूत्रांची माहिती। तिथंच युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। पुण्यातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांच्या आसन व्यवस्थेत बदल। अजित पवारांनी एक खुर्ची सोडून ठेवली आपल्या नावाची पार्टी। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। एवढं देखणं चिकणं एवढं आहे, माझ्या बायकोलाही सांगायची असं आहे। तिला कधीच माझं कौतुक केलं नाही। लेखक श्याम दौंडकरांच्या धडपड 3 पुस्तकाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन। कार्यक्रमात अजित पवारांची मिश्किल शेरेबाजी। पीओपी मूर्तीकारांसाठी दिलासा। पीओपी मूर्तीवरील निर्बंध मुंबई हायकोर्टानं हटवले, मात्र मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलाशयास करण्यात सक्त मनाई। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन बंद। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय। आणि केरळच्या समुद्रात जहाजाला आग। 15 कंटेनर समुद्रात पडले, तर जहाजावर 4 विदेशी नागरिक अडकले।